तर आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण कैलास सत्यार्थी यांनी बाल कामगारासाठी कशा पद्धतीनं कार्य केलेलं आहे, हे कार्य किती आव्हानात्मक होतं, त्यासाठी त्यांना कशा पद्धतीचा संघर्ष करावा लागलेला होता, ते त्यांनीच काही अनुभव सांगितलेले आहेत, ज्याचं शब्दांकन हे किंवा ज्याचा अनुवाद संकल्प गुर्जर यांनी केलेला आहे. आजही आपण पाहतो की समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बालकामगारांची संख्या आढळून येते. अनेक कुटुंबातले लोक लहान लहान मुलांना उदरनिर्वाहासाठी किंवा अर्थार्जनासाठी म्हणून किंवा आपल्याला आधार मिळावा म्हणून वेगवेगळी कामं करायला लावतात. त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं की रस्त्यामध्ये आपल्याला अनेक अशी मुलं पाहायला मिळतात. सकाळी उठून कचरा वेचणारी, सगळी डब्बे वगैरे जमा करणारी मुलं आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. किंवा एखाद्या रस्त्यावर कुठंतरी डोंबाऱ्याची मुलं तारेवर कसरत करत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. किंवा थोडंसं तुम्ही अजून काही ग्रामीण भागामध्ये जर गेलात तर रस्त्याच्या कडेनं त्या ठिकाणी काही दगडं फोडणारी तुम्हाला छोटी छोटी मुलं पाहायला मिळतात. वेगवेगळ्या मंदिराजवळ नारळ विकणारी, उदबत्ती विकणारी अनेक मुलं त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. किंवा ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही पाहिलात तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये कामं करणारी किंवा मजुरी करणारी जी मुलं आहेत, ती शाळेला न जाता, शिक्षण न घेता काम करणारी आजही अनेक मुलं त्या ठिकाणी आढळून येतात. किंवा कोलाटी समाजामध्ये सुद्धा हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. असे अनेक समाज आहेत किंवा वेगवेगळ्या तिकडं तुम्ही मेळघाटमध्ये वगैरे जर गेलात त्या ठिकाणी तुम्हाला अनेक अशी आदिवासी मुलं, छोटी छोटी मुलं त्या ठिकाणी आपलं जे काही जंगलातलं जे काही खाद्य आहे ते खाद्य त्या ठिकाणी विकत बसलेली तुम्हाला आढळून येतात. तिथेही बालकामगारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सांगण्याचं तात्पर्य, किंवा हॉटेलमध्ये आजही आपण पाहिलं की बऱ्याच ठिकाणी वेटर म्हणून जरी काही प्रमाणात ती संख्या कमी झालेली असली तरी त्या ठिकाणी हे बालकामगार आपल्याला आढळून येतात. मग एकंदरीत हे जे चित्र आहे बालकामगारांचं, तर ते चित्र कुठंतरी कमी झालं पाहिजे किंवा ही संख्या कमी झाली पाहिजे. ही जी तळमळ आहे, ही तळमळ लेखकांच्या कार्यामागं असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्याच भावनेतून लेखकांनी एक मोठं असं काम करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. मग यासाठी हे काम करत असताना लेखकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की लेखक स्वतः त्या ठिकाणी तुरुंगामध्ये गेलेले होते. आता तोही त्यांनी किस्सा या प्रस्तुत लेखामध्ये सांगितलेला आहे की ते तुरुंगामध्ये जे गेलेले आहेत ते कशा पद्धतीने गेलेले होते. काम करत असताना ते असं म्हणतात की साधारणतः एक डझनभर जी मुलं आहेत त्या मुलांना लेखकांनी सोडवलेलं आहे. त्यांनी अनेक अशा मुलांना काम करत असताना सोडून बालकामगारांना त्यांनी आपल्या पालकाकडे हवाली केलेलं होतं, सोपवलेलं होतं. आणि त्याचा जो आनंद आहे, त्या आनंदाचं जे वर्णन आहे ते वर्णन आपल्याला कुठल्याही भाषेमध्ये करता येणार नाही. अशी एक भावना कैलास सत्यार्थी यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. जेव्हा ते आपल्या घरी जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसले होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की काही मुलं, छोटी मुलं कामासाठी पळवून नेली जात आहेत. किंवा काही मुलांची आपल्याला आश्चर्यकारक अशा अनेक बातम्या वाचायला मिळतात की काही मुलांची विक्री सुद्धा केली जात आहे. तेव्हा कैलास सत्यार्थी यांनी अतिशय त्यांना हिमतीनं रोखण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला होता. आणि त्यांच्या लक्षात आलं की ही लोक आपल्याला ऐकणार नाहीत, म्हणून त्यांनी पोलिसाकडे तक्रार केली.
मग तेव्हा कैलास सत्यार्थी असं सांगतात की पोलिसांनी मला मदत करण्याऐवजी, सहकार्य करण्याऐवजी मला प्राण्याप्रमाणे एका छोट्या अंधाऱ्या कोठडीत ज्याला आपण कोंडवाडा असं म्हणत असतो, त्या कोठडीत, तुरुंगामध्ये त्यांनी मला त्या ठिकाणी फेकून दिलेलं होतं. आणि ती रात्र माझ्यासाठी रागावलेली रात्र होती असं ते म्हणतात. की मी चांगलं काम करत असताना सुद्धा त्या ठिकाणी जेव्हा मला असा त्रास झालेला होता, तेव्हा मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये चिडलो होतो. की त्या दिवशी माझ्या डोक्यामध्ये अनेक कल्पनांचा जन्म झाला असं त्यांनी म्हटलेलं आहे. लक्षात घ्या की जेव्हा एखादं संकट आपल्या समोर उभं राहतं, एखादी समस्या आपल्या समोर उभी राहते, तेव्हा काय होत असते, जर आपण सकारात्मक विचार करत गेला तर काही चांगल्या अशा कल्पना, आयडियाज आपल्याला त्या ठिकाणी सुचत असतात आणि त्यातून सुद्धा एक चांगल्या अशा पद्धतीचं काम होऊ शकतं. म्हणून तुरुंगातली ती रात्र जी आहे, त्याच रात्री आपण अजून काहीतरी या बालमजुरांसाठी, बालकामगारांसाठी, त्यांना त्यातून त्यांची सुटका करण्यासाठी आपण व्यापक अशा स्वरूपाचं आपण कार्य केलं पाहिजे. असा जो विचार आहे, असा विचार कैलास सत्यार्थी यांच्या मनामध्ये त्या तुरुंगामध्ये आला आणि आपण 10 मुले सोडवली, परंतु काही लोक अजून 50 मुलं कामासाठी नव्यानं आणत आहेत. किती सोडवायची आपण मुलं? या बालकामगारांना तिथे जाऊन आपण 5-10 मुलं सोडवली, त्यांना आपण बाहेर काढली, परंतु पुन्हा अजून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अजून दुसरी मुलं त्या ठिकाणी येत असतात. मग हा बालकामगारांचा प्रश्न कशा पद्धतीनं हाताळायचा याचा विचार कैलास सत्यार्थी करू लागले. त्यासाठी त्यांनी जागोजागी व्याख्यानं दिली, जागोजागी शिबिरं त्यांनी घेतली, प्रबोधनं त्या ठिकाणी केलेली आहेत. आणि त्याचं एक चांगला असा एक परिणाम असा झाला की ते असं सांगतात की दक्षिण आशियामध्ये जवळपास बालकामगारांच्या संख्येमध्ये 80% घट झालेली होती. एकंदरीत संपूर्ण चित्र जगातलं कैलास सत्यार्थी असं सांगतात, कोणी असेल बदलू आपण शकत नाही, पण आपण प्रयत्न केल्यानंतर एक व्यापक अशा पद्धतीची चळवळ या बालकामगारांच्या विरोधामध्ये समाजामध्ये उभं राहू शकते, यावर कैलास सत्यार्थी यांचा एक विश्वास होता. म्हणून ते असं सांगतात की मला कुठे कुठे राग, जेव्हा जेव्हा मला राग येत होता, तेव्हा तेव्हा मला चांगल्या कल्पना सुचत होत्या. एक त्यांनी वयाच्या 11व्या वर्षीचं एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. जेव्हा लेखक कैलास सत्यार्थी हे 11 वर्षाचे होते, ते असं म्हणतात की तेव्हाही मला खूप राग आलेला होता असं ते म्हणतात. कशासाठी राग आलेला होता ते असं सांगतात की अनेक अशी मुलं आहेत, लहान मुलं, की त्यांना वह्या, पाठ्यपुस्तकं मिळत नसल्यामुळं, त्यांना शाळेत जाण्यासाठी ड्रेस नसल्यामुळं अनेक मुलं शाळा सोडलेली आहेत. शाळा सोडलेली अनेक मुलं कैलास सत्यार्थ्यांनी पाहिलेली आहेत, नाही तर आपणही पाहतो समाजामध्ये. आणि तेव्हाही कैलास सत्यार्थी असं म्हणतात की तेव्हाही मला खूप राग आलेला होता, कारण ही सगळी मुलं खूप कल्पक आहेत, हुशार आहेत, अभ्यासू आहेत, कष्टाळू आहेत, जिद्दी आहेत, परंतु त्यांना गरिबीमुळं, दारिद्र्यामुळं किंवा त्यांच्याकडे पुस्तकं नसल्यामुळं त्यांना शाळेत जाता येत नाही, ते जाऊ शकत नाहीत. तेव्हा कैलास सत्यार्थी असं म्हणतात की मला राग आला, परंतु त्या रागातून मला एक चांगली अशी संकल्पना सुचली. कोणती संकल्पना आहे की तेव्हा कैलास सत्यार्थी यांनी मुलांसाठी एक बुक बँकेची निर्मिती केली. बुक बँक म्हणजे ज्यांना पुस्तकाची गरज आहे, त्यांनी ही पुस्तकं घेऊन जावीत, वाचावीत, पुन्हा परत करावीत, परंतु शाळेला गेलं पाहिजे. कारण जी मुलं आपल्याला माहीत आहे की शाळेला जात नाहीत, ती खऱ्या अर्थाने त्या मुलांचं या वेगवेगळ्या माध्यमातून शोषण होत असतं. म्हणजेच त्यांना कुठली तरी कामं करावी लागतात आणि त्यातूनच त्यांचा बौद्धिक विकास, मानसिक विकास जो आहे तो खुंटत असतो. म्हणून कैलास सत्यार्थ्यांनी बुक बँकेची जी संकल्पना जी मांडली आहे, ती संकल्पना गोरगरीब मुलांसाठी होती.
त्यामध्ये त्यांनी 2,000-2,500 पुस्तकं जमा केली आणि ते गरीब मुलांना सांगायचे की पुस्तकं नाहीत म्हणून तुम्ही शाळा सोडू नका, पुस्तकं नाहीत म्हणून तुम्ही शाळेला जाणं बंद करू नका, पुस्तकं तुम्ही माझ्याकडून घेऊन जा, परंतु तुम्ही शाळेला गेलं पाहिजे. अशा पद्धतीने अगदी सुरुवात आपल्या घरापासून, आपल्या गावापासून कैलास सत्यार्थ्यांनी ह्या मुलांना आपण श्रमापासून, कारण श्रम हे केलं पाहिजे, परंतु जर लहान मुलं जर आपलं शिक्षण सोडून जर श्रम करत राहिली तर त्या श्रमाला फारसं अर्थ राहत नाही. शिक्षणाला श्रमाची जोड दिली पाहिजे, शिक्षण घेत घेत श्रम केलं पाहिजे, ही एक संकल्पना कैलास सत्यार्थी यांची होती. म्हणून शिक्षणाकडे केवळ ज्ञानदान म्हणून न पाहता एक मानवी हक्क म्हणून सगळ्यांनी शिक्षणाकडे पाहायला पाहिजे. म्हणून आज देशामध्ये, समाजामध्ये शाळाबाह्य मुलांची जी संख्या आहे ती संख्या खूप वाढलेली आहे. आणि ते चित्र या मागच्या एक 10-15 वर्षाचा इतिहास जर आपण पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की शाळाबाह्य मुलांची संख्या आता हळूहळू कमी होत चाललेली आहे. कारण गाव तिथे शाळा, वस्ती तिथे शाळा, तांडा तिथे शाळा, जिथं झोपडपट्टी असेल तर तिथे नवीन शाळा, अशा पद्धतीची एक संकल्पना महाराष्ट्र शासनाची आहे. आणि काही प्रायव्हेट लोकसुद्धा त्या पद्धतीनं काही सामाजिक ह्याच्यातून सुद्धा त्या ठिकाणी शाळा उभारून काम करत असताना आपल्याला दिसून येतात. म्हणून काही वेगवेगळे जे प्रसंग आहेत ते प्रसंग या लेखामध्ये कैलास सत्यार्थ्यांनी सांगितलेले आहेत. ते एका ठिकाणी असं सांगतात की एका मुलीला वेश्यागृहामध्ये विकले जाताना पाहून कैलास सत्यार्थी असं म्हणतात की वयाच्या 27व्या वर्षी मला राग आलेला होता. वेश्या व्यवसायासाठी अनेक मुली विकल्या जातात, हे चित्र वेगवेगळ्या शहरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, वास्तव आहे. तेव्हा त्या ठिकाणी हे चित्र पाहिल्यानंतर तेव्हाही ते असं सांगतात की तेव्हा मला राग आलेला होता आणि त्या रागामुळे मला छापे घालणे, मुलामुलींची गुलामीतून सुटका करणे ही कल्पना सुचली. ते असं म्हणतात की मी इतका भाग्यवान आहे आणि मला हे काम करत असताना मला इतके चांगले सहकारी मिळाले त्या ठिकाणी काम करण्यासाठी. जवळपास 10-20 असे सहकारी माझे खूप चांगले होते आणि त्या सहकार्यामुळं मी आजपर्यंत, बघा, कैलास सत्यार्थी यांनी जवळपास 83,000 मुलामुलींची त्यांनी गुलामगिरीतून सुटका केलेली आहे. 83,000 मुलामुलींची त्यांनी सुटका करून त्या मुलामुलींना कैलास सत्यार्थी यांनी प्रत्यक्ष कुटुंबाकडे त्यांनी सुपूर्द केलेलं आहे, पाठवून दिलेलं आहे. त्यांना आईवडिलांकडे, भावाकडे, बहिणीकडे त्यांनी पाठवून दिलेलं आहे. म्हणून ही जी चळवळ आहे हळूहळू सगळ्यांच्या सहकार्यामुळं, कारण कुठलंही अशा पद्धतीचं जे सामाजिक कार्य आहे, संकल्पना जरी माझी असली तरी हे काम मी एकटा करू शकत नाही. जेव्हा या कामामध्ये जेव्हा माणसं जोडली जातील, जेव्हा कुठल्याही कामामध्ये माणसं जोडली जातात तेव्हा ते काम विस्तारत जातं, त्या कामाची व्याप्ती वाढत जाते. आणि अशाच पद्धतीने केवळ भारतातच नाही तर जगात अनेक अशी माणसं माझ्या या कामामध्ये जोडली गेली. जगभर बाल कामगार प्रथेच्या विरोधामध्ये लोकांनी आंदोलनं केली, मोर्चे काढले आणि त्यामुळं ही जी चळवळ आहे ती चळवळ व्यापक होत गेली. आणि कालांतराने बाल कामगारांची जी संख्या आहे ती संख्या सुद्धा जेव्हा कमी होत गेली त्याचा एक मनस्वी असा आनंद कैलास सत्यार्थी यांनी जागोजागी व्यक्त केलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य, या आपल्या लेखाचं जे शीर्षक आहे राग, याच संकल्पनेला अनुसरून लेखकांनी काही मुद्दे या ठिकाणी सांगितलेले आहेत. ते असं म्हणतात की माझ्या प्रत्येक महत्त्वपूर्ण कार्याची जी सुरुवात आहे ती सुरुवात रागापासून झालेली आहे. बघा, रागाचं सुद्धा सकारात्मक अशा ऊर्जेमध्ये आपल्याला रूपांतर करता येऊ शकतं. याचं एक उदाहरण म्हणून आपल्याला या
कैलास सत्यार्थी यांच्याकडे पाहावं लागेल. ते असं सांगतात की मी जेव्हा चांगली चांगली कृती समाजामध्ये मी करायचो, ती कृती करण्याआधी मला खूप राग यायचा. म्हणून त्यांनी एक सूत्र सांगितलेलं आहे. कैलास सत्यार्थी म्हणजेच राग, कल्पना आणि कृती याचंच नाव कैलास सत्यार्थी असं आहे. राग, कल्पना आणि कृती बरोबर आहे कैलास सत्यार्थी. म्हणजे आपल्याला जेव्हा राग येतो, त्या रागातून आपल्याला काही चांगल्या कल्पना आपल्याला सुचल्या पाहिजेत. आणि चांगल्या कल्पना सुचून चालणार नाही. अनेकांना अनेक कल्पना सुचत असतात. अनेक जण अनेक स्वप्न पाहत असतात. अनेक जण अनेक संकल्प करत असतात. परंतु केवळ स्वप्न पाहून, संकल्प करून, केवळ कल्पना सुचून, विचार करून आपल्याला चालणार नाही. तर आपल्याला प्रत्यक्ष कृती आपल्याला करावी लागते. तरच खऱ्या अर्थाने आपलं जे काही स्वप्न आहे, आपलं जे ध्येय आहे, ते ध्येय पूर्ण होताना आपल्याला दिसून येते. म्हणून कैलास सत्यार्थी असं नेहमी सांगायचे की राग आला तर पुढे काय? रागानंतर पुढे कल्पना. कल्पनानंतर पुढे काय? कल्पनानंतर कृती. म्हणून कैलास सत्यार्थी असं म्हणतात की राग येणं हे वाईट नाही. राग ही एक प्रकारची शक्ती आहे असं ते सांगतात. राग ही एक प्रकारची ऊर्जा आहे असं ते सांगतात. निसर्गाच्या नियमानुसार ऊर्जेची निर्मिती किंवा नाश करता येत नाही. नैसर्गिक अशा पद्धतीची ती शक्ती आहे. परंतु त्या शक्तीचा, त्या ऊर्जेचा जो वापर आहे, तो वापर आपल्याला खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीनं करता आलं पाहिजे. रागातून येणाऱ्या ऊर्जेचा उपयोग एक चांगले व सुंदर, अधिक न्यायी आणि समानता असलेले जग निर्माण करण्यासाठी आपण का करू नये, असा प्रश्न कैलास सत्यार्थी यांनी उपस्थित केलेला आहे. म्हणजे आपल्या रागामुळं हिंसा होता कामा नये. आपल्या रागामुळं द्वेष वाढता कामा नये. आपल्या रागामुळं एखाद्याचं नुकसान होता कामा नये, विनाश होता कामा नये. परंतु जेव्हा आपण हे राग आपण तसंच ठेवत असतो, दडून आपण जेव्हा ठेवत असतो, तेव्हा कधी कधी त्याचा स्फोट देखील होत असतो असं कैलास सत्यार्थी सांगतात. ते असं लिहितात की तुमच्या प्रत्येकाच्या आत राग आहे. मी एक गुपित तुम्हाला सांगतो. बघा, एक गुज, एक गोष्ट, एक गुपित गोष्ट कैलास सत्यार्थी यांनी या लेखाच्या शेवटी आपल्याला सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात की प्रत्येकाच्या आत राग आहे असं नाही. काही जण राग व्यक्त करत असतात, बोलत असतात, आणि काही जण राग व्यक्त करत नाहीत. म्हणून ते म्हणतात की प्रत्येकाच्या आत राग आहे. आपण आपला राग, आपला अहंभाव, इगो स्वतःच्या आत दडवून ठेवला तर त्याचे रूपांतर, ते असं म्हणतात की द्वेष, हिंसा, सूड, विनाश यात होते. आपण जर राग आपण दडवून ठेवलं, तसंच ते आपण नाही व्यक्त केलं, मग ते तुम्ही व्यक्त करणं म्हणजे लोकांना शिव्या देणं असं त्याचा अर्थ नाही. राग आला की लोकांना आपण शिव्या देतो, हे व्यक्त करणं नाही. की त्या रागाला आपण एक सकारात्मक अशा पद्धतीने आपण कल्पना करून दुसरा आपण रस्ता आपण दाखवला पाहिजे. त्या ठिकाणी आपण तो व्यक्त केला पाहिजे. मग असं न करता ते जर आपण तसंच आपण आपल्या आत जर दडवून आपण ठेवलो, आपला राग जर आपण दडवून ठेवलो, तर लेखक असं सांगतात की त्याचं रूपांतर द्वेषामध्ये होत असते, त्याचं रूपांतर सूडामध्ये होत असते. आपण मग कोणास तरी सूड घेण्याचा विचार करतो, कोणास तरी नुकसान व्हावं याचा आपण विचार करतो, विनाश व्हावं म्हणून काहीतरी आपण कृती करत असतो. पण जर हेच आपण इगो आणि स्वार्थाचे चक्र मोडण्यात यशस्वी झालो, बघा, आपला अहंकार आणि स्वार्थ बाजूला ठेवून
जर आपण त्या ठिकाणी हे जे स्वार्थ आणि अहंकाराचं चक्र आपण मोडण्यात जर यशस्वी झालो, कैलास सत्यार्थी असं सांगतात की त्या रागाचे रूपांतर मोठ्या शक्तीमध्ये होऊ शकते. बघा विद्यार्थी मित्र हो, की हा फार महत्वाचा असा विचार कैलास सत्यार्थी यांनी या लेखाच्या माध्यमातून सांगितलेला आहे. आपल्याला राग येतो, आपल्याला राग आपल्या स्वार्थासाठी येतो. आपल्याला राग येतो, सामान्य माणसालाही राग येत असतो, पण सामान्य माणसाचा राग हे स्वतःच्या हितासाठी असतो. मला मिळालं पाहिजे, त्याला मिळालेलं आहे, हे मला काय मिळालं नाही, माझं कोणीतरी हिसकावून घेतलेलं आहे, हे माझंच आहे, माझं जे आहे ते तर मला मिळालंच पाहिजे, पण ते दुसऱ्यांचं जे आहे तेही मला मिळालं पाहिजे. ते जेव्हा मिळत नाही तेव्हा माणूस अस्वस्थ होत असतो, रागाला येत असतो. मग त्यातूनच काहीतरी तो कृती करण्याचा प्रयत्न करत असतो. जर आपल्या रागामागे, बघा कैलास सत्यार्थ्यांनी जो महत्वाचा विचार राग या पाठामध्ये मांडलेला आहे की आपल्या रागामुळं, आपल्या रागात जर आपला स्वार्थ नसेल, आपण रागावलो, कुठंतरी चिडलो आपण, चला, पण त्या ठिकाणी आपला स्वार्थ काहीच नाही, तेथे आपलं हित काहीच नाही, आपण दुसऱ्यांसाठी रागावलो, आपण समाजाच्या हितासाठी आपण रागावलेलं असेल, तर कैलास सत्यार्थी असं सांगतात की त्या ठिकाणी निश्चितच आपल्या हातून खूप चांगलं असं काम होऊ शकते. त्या रागाचं रूपांतर फार मोठ्या अशा शक्तीत होऊ शकते. आपण पाहतो की अनेक संत आहेत, समाज सुधारक होऊन गेलेले आहेत, संत होऊन गेलेले आहेत, त्यांना काही राग नव्हता का? तीही माणसंच होती, त्यांनाही राग होता, परंतु त्यांनी तो त्यांचा राग या अशा पद्धतीने आपल्या प्रबोधनातून, आपल्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त करून समाजाला एक दिशा देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अनेक समाज सुधारकांनी स्वतःच्या कृतीतून खऱ्या अर्थाने समाजामध्ये परिवर्तन कसं घडून आपल्याला आणता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांची ती कृती ही खऱ्या अर्थाने केवळ स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी ती नव्हती. म्हणून कैलास सत्यार्थी यांनी जे सांगितलेलं आहे की आपल्याला जेव्हा राग येतो, त्या रागाच्या पाठीमागं स्वार्थ चिकटलेला असू नये, त्या रागाच्या पाठीमागं आपला इगो असू नये, अहंकार कुठला असू नये. आणि असं जर असेल तर मग त्या रागाचं जे रूपांतर आहे ते रूपांतर खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने होऊ शकते. त्यातूनच एक समाज हिताचं उत्तम अशा पद्धतीचं कार्य उभं राहू शकते. आपल्या आतील करुणेची भावना वापरून हे चक्र आपण ओलांडून जाऊ शकतो आणि स्वतःला आपण जगाशी जोडून घेऊ शकतो. स्वार्थ नसेल तर आपल्याला जगाला सहजपणे आपल्याला जोडून घेता येतं, समाजाला आपल्याला जोडून घेता येतं. संत समाज सुधारकांनी जे कार्य केलेलं आहे त्यांच्या कार्यामागं त्यांचा स्वतःचा कुठला स्वार्थ नव्हता. उलट त्यांनी स्वतःचं कुटुंबाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, स्वतःच्या कुटुंबाची राख रांगोळी झाली, कारण ते समाजाला जोडून घेतलेले होते. समाजाच्या हितामध्येच खऱ्या अर्थाने आपलं हित आहे असं या सर्व लोकांना वाटत होतं. म्हणून या रागाचं रूपांतर आपण अशा पद्धतीनं जर सकारात्मक पद्धतीने करत गेलो तर निश्चितच समाजामध्ये एक चांगला असा बदल होऊ शकतो. म्हणून शेवटी लेखकांनी सांगितलेलं आहे, प्रिय मित्र मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो, एक नोबल विजेता म्हणून मी पुन्हा आवाहन करतो, विनंती करतो की तुम्हाला राग येऊ द्या. आपल्यातील जो सर्वात जास्त चिडलेला असेल तो त्याच्या रागाचे रूपांतर कल्पना आणि कृतीत करेल आणि त्यांनी केलं पाहिजे. नुसता चिडचिडपणा काही कामाचा नसतो, लक्षात घ्या. आपल्या चिडण्यामागं जो जास्त चिडेल, ज्याला जास्त राग येईल,
तेव्हा कैलास सत्यार्थी असं सांगतात की त्यावेळेस तुम्ही विचार करा, नवीन नवीन कल्पना तुम्हाला सुचतील आणि त्यातून आपल्याला मग कोणती कल्पना आपल्याला स्वीकारायची आहे, ती कल्पना स्वीकारून तो विचार आपण करून खऱ्या अर्थाने आपण जेव्हा कृतीमध्ये त्याचं रूपांतर आपण करू, तेव्हा निश्चितच हा समाज, हा देश साने गुरुजींच्याच भाषेत सांगायचं असेल तर सुजलाम सुफलाम होईल, अशा पद्धतीची एक अपेक्षा आपण या लेखाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करूया. एकंदरीत कैलास सत्यार्थी प्रचंड अशी त्यांच्याकडे विद्वत्ता होती, खूप चांगलं शिक्षण झालेलं होतं त्यांचं, परंतु त्यांच्या मनामध्ये असा हा विचार आला की आपण चला, हे जे बाल कामगार आहेत ना, या बाल कामगारांना, हे बाल मजूर आहेत ना, त्यांची सुटका झाली पाहिजे, त्यांना आनंदानं जगता आलं पाहिजे, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, त्यांनी गुलामीचं जीवन जगता कामा नये. बालस्ताव क्रीडा सक्त, बालपण हे खऱ्या अर्थाने असं खेळण्यामध्ये, खेळत खेळत अभ्यास करण्यामध्ये, अभ्यास करत करत खेळण्यामध्ये आपलं बालपण हे गेलं पाहिजे. परंतु या बालमनावर ज्ञानाचे आणि त्याचबरोबर मुक्त अशा पद्धतीचे त्यांना वावरण्याचे संस्कार किंवा त्या पद्धतीचं सरोवर निर्माण करून न देता आपण त्यांना अशा पद्धतीनं आपल्या स्वार्थासाठी म्हणून कुठंतरी आपण त्यांना कामं करायला लावत आहोत. आणि त्यातूनच फक्त भारतातच नाही तर या जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बालमजूर जागोजागी आपल्याला पाहायला मिळतात. आणि कुठेतरी हे जे बालमन आहे, त्या बालमनाचा अतिशय संवेदनशील अशा पद्धतीने कैलास सत्यार्थी यांनी विचार केला. बालमन जे आहे ते बालमन खऱ्या अर्थाने मुक्त असलं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे, त्यांना सुद्धा त्यांचा आनंद घेता आलं पाहिजे, त्यांच्या आनंदावर आपण विरजन टाकता आपण कामा नये, त्यांचा आनंद आपण हिसकावून घेता कामा नये, त्यांना चांगल्या पद्धतीनं फुलू दे, खुलू दे, एक असं त्यांच्या जीवनामध्ये एक आनंदाचं, एक चैतन्यमय असं वातावरण निर्माण झालं पाहिजे. या भावनेतून कैलास सत्यार्थी यांनी आयुष्यभर या बालमजुरासाठी केवळ भारतातच नाही तर जगामध्ये एक व्यापक अशी चळवळ त्यांनी उभी केली. म्हणून कोणतंही काम करत असताना, कार्य करत असताना जर आपल्याला त्या ठिकाणी राग येत असेल तर हे काही फार असं वाईट नाही, राग येणं वाईट नाही, परंतु या रागातून आपण काहीतरी चांगलं काम आपण केलं पाहिजे. या रागाचं रूपांतर आपण चांगल्या ऊर्जेमध्ये आपण त्याचं रूपांतर आपण केलं पाहिजे, तरच एक चांगल्या पद्धतीचं काम होऊ शकते. अशा पद्धतीची अपेक्षा